काल मी सगळ्या मीडियामध्ये पत्र पाठवलं होतं की जो काय राजकीय आता संपूर्ण स्थित्यंतर चाललेले आहेत या बाबतीमध्ये राज्याचा एक माजी मंत्री म्हणून, शिवसेनेचा मंत्री म्हणून, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील एक नेता म्हणून, पुरंदर हवेलीचा एक लोकप्रतिनिधी 10 वर्ष मी होतो म्हणून माझी भूमिका मी मांडण्यासाठी उद्या आपल्या सर्वांच्या समोर येत आहे. खरं म्हटलं तर आज ह्या प्रेस कॉन्फरन्समधून हे सगळं व्हायचं होतं, परंतु त्या पत्राला उद्देशून अनेक मीडिया हाऊसमधून मला रात्री फोन आले आणि म्हणून भूमिका तर आपल्याला सर्वांना जाहीर झालेलीच आहे. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 51 आमदार हे सुरत आणि सुरत नंतर गुवाहाटीला गेले आणि 22 तारखेपासून त्यांनी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना विनंती केली की कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये राहून संपूर्ण शिवसेनेचं नुकसान होत आहे, संघटनेचं नुकसान होत आहे, सर्व शिलेदारांना दाबलं जात आहे, मतदारसंघातून प्रत्येक मतदारसंघातून अन्याय होतो आहे आणि सहनशक्तीच्या पलीकडे गेले म्हणून आपण विचार करावा आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, काँग्रेस राष्ट्रवादीशी फारकत घ्यावी आणि नैसर्गिक जो काय आपला अलाय मित्र इतक्या वर्षाचा होता, हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे चालणारा पक्ष, त्यांच्याशी आपण पुढाकार घ्यावा आणि सरकार बनवावं आणि काँग्रेस राष्ट्रवादीपासून बाहेर पडावं अशा प्रकारची विनंती केली होती. दुर्दैवाने या विनंतीला गेले 4, 5, 6 दिवस थांबूनसुद्धा कुठच्याही प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला नाही. त्याच्या उलट एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका मांडली होती ती शिवसेनेची संघटना वाचवणे, शिलेदार वाचवणे ही भूमिका घेऊन ते बाहेर पडले होते. त्याला रिस्पॉन्स देण्याऐवजी सर्व माननीय आमदार, मंत्री, एखादा कार्यकर्ता किंवा एखादा मंत्री आमदार होण्यासाठी 30-30 वर्ष मतदारसंघामधून खपावं लागतं, लोकांसाठी काम करावं लागतं, त्यानंतर तो आमदार होत असतो, खासदार होत असतो. अशा माननीय लोकप्रतिनिधींची निर्भत्सना कशी केली गेली हे आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर मग आमच्याही सर्वांच्या डोक्यामध्ये जे उमेदवार, जे आमदार पडले होते 2019च्या निवडणुकीत, 5-5, 10-10, 15-15 वर्ष त्यांनी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं, दुर्दैवाने 2019ला पडले होते. आणि अशा सर्व लोकांनी एकमेकांशी चर्चा करून असंही आम्ही ठरवलं की उद्या जर महाविकास आघाडी एकत्र असेल तर सिटिंग सीट म्हणून जसे हे 51 आमदार आहेत त्याचप्रमाणे राज्यामध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला एकंदरीत मतं जी मिळाली ती 90,47,967 मतं आहेत. 90,49,000. या 90,49,000 मतामधील 56 आमचे माननीय आमदार निवडून आले आणि त्यांनी घेतलेली मतं आहेत ती जवळजवळ 46,000 आहे, 46 लाख आहेत. म्हणजे 90 लाख मायनस 46 लाख केले तो उर्वरित मतं जी होत आहेत जवळजवळ 41 लाख आणि मतदारसंघ होत आहेत 52 मतदारसंघ असे आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही 2 नंबरला आहोत. आमच्यासारखे काही आमच्यासमोर लढलंय कोण? भाजप तर अलायन्समध्ये होतं. आमच्यासमोर लढलेलं कोण आहे तर आमच्यासमोर काँग्रेस राष्ट्रवादी लढलेली आणि जिंकलेली आहेत. आणि जर हे महाविकास आघाडीचं सरकार असंच पुढे चालवायचं किंवा असंच एकत्रित राहायचं जर ठरलं तर या 52 विधानसभा मतदारसंघातील मतदार हा 42-44 लाख, शिवसेनेचा मग 40-45% हा मतदार जो आहे ह्याला वाऱ्यावर सोडल्यासारखं होईल. आमदार 52 आहेत ते सोडा, जे आमच्यासारखी मंडळी त्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखं होईल. मतदारसंघ ज्यांनी 20-25 वर्ष शिवसेनेला साथ दिली आहे अशा साथ दिलेल्या मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर संघर्ष करणारे आणि संघर्षातून निर्माण झालेलं स्वराज्य उभं करणारे जे लोक आहेत, जनता आहे,
त्यांना देखील कुठेतरी अडचणीचं ठरणार असं चित्र होतं आणि म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं. अर्थात काही लोक समोर येतात, काही लोक समोर येत नाहीत, परंतु बऱ्याच लोकांशी माझी चर्चा झाली. आढावांसारखा माणूस जो 3 वेळा लोकसभेचं प्रतिनिधित्व शिवसेनेचं केलं, लोकमतातला प्रचंड लोकमत असणारा माणूस, कोल्हेंसमोर हरले असतील, पण लक्षात घ्या 3 वेळा निवडलेला माणूस आणि दयनीय पद्धतीने जर ते बोलत असतील की राष्ट्रवादीच्या लोकांना विनंती करतो आम्ही बाबा की आम्हाला शिवसैनिकांना जगू द्या, एवढी जर दयनीय अवस्था होत असेल आणि ही दयनीय अवस्था होत असताना ती मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत जात असताना, पक्षप्रमुखांपर्यंत जात असताना काँग्रेस राष्ट्रवादीकडून आम्हाला दाबलं जात असेल तर हा न्याय मिळावा अशा प्रकारची विनंती अनेक वेळा आम्ही लेखी पत्राद्वारे केली. तरी पण जे काही संरक्षण पाहिजे होतं ते संरक्षण मिळालं नव्हतं. आजचा जो हा निर्णय आम्ही घेतलाय तो असा घेतलाय की आम्ही 100% बाळासाहेबांच्या विचारावर, हिंदुत्वावर चालणारे लोक आहोत. जरासुद्धा त्याच्याबद्दल वाद नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे अतिशय सज्जन माणूस, परंतु अक्षरशः घेरलंय की काय सगळ्यांनी त्यांना. अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर सुद्धा आहोत. आदित्य ठाकरे असतील, तेजस ठाकरे असतील, घरोब्याचे संबंध, पण एका बाजूला हे पर्सनल संबंध आणि सेना असताना दुसऱ्या बाजूला जनहित ज्यांनी निवडून दिलंय तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि जर ते जनहित आम्ही जर पाळलं नाही, आमचं कर्तव्य केलं नाही तर अडचण होईल. म्हणून आम्ही उद्धव साहेबांना एक ठराव पास करून पाठवतोय. एक पत्र देखील आम्ही तुम्हाला देतोय की त्या पत्रामध्ये आमच्या व्यथा मांडलेल्या होत्या. त्या अशा पद्धतीमध्ये ह्या गोष्टी 2.5 वर्षात झाल्या. वेळोवेळी तुमच्या कानावर टाकल्या, लेखी पत्र दिले, आपल्याला भेटीची वेळ मागितली, परंतु कोणत्याही प्रकारचं सहकार्य त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालं नाही. आणि मग आम्ही तुमच्याबरोबर आहोत, पण आम्ही महाविकास आघाडीबरोबर राहणार नाही, काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर राहणार नाही. शिंदेसाहेबांनी जी भूमिका घेतली आहे ती अशी आहे की कोणत्याही परिस्थितीत शिवसेना टिकली पाहिजे, शिवसेनेचे शिलेदार टिकले पाहिजेत, संघटना टिकली पाहिजे, पण तुम्ही निर्णय ताबडतोब घ्या. अशा प्रकारची त्यांची जी विनंती होती, मानसिकता होती, त्या मानसिकतेत आम्ही सर्वजण आहोत. शिवसेनेबरोबरच आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिकच आहोत, उद्धव साहेबांचेही शिवसैनिक आहोत. पण जर उद्धव साहेब या बाबतीमध्ये इतक्या 51 आमदारांनी सांगितल्यानंतर, आमच्यासारख्या लोकांनी 2-2.5 वर्ष अनेक तक्रारी केल्यानंतर सुद्धा जर त्या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकत नसतील तर काय नक्की होत आहे? संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्नचिन्ह आहे, आम्हाला देखील प्रश्नचिन्ह. आणि म्हणून पर्याय काय आहे? लोकांच्या हितासाठी आम्हाला हे निर्णय घ्यावे लागतात. आणि म्हणून आम्ही पुन्हा आजच्या या पत्रकार परिषदेमधून 51 आमदारांनी तर अधिकृतपणे ते सांगितलेलं आहे, परंतु एक माजी मंत्री म्हणून, शिवसेनेचा एक कट्टर शिवसैनिक म्हणून, ज्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 5,000 मतं शिवसेनेला मिळत नव्हती, तिथे 1,00,000 मताची खडकावर शेती आणि बाग फुलवणारा मी माणूस आहे. कट्टर आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही कधीही कुठच्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज, कितीही प्रश्न झाले तरी काँग्रेस राष्ट्रवादीशी केली नव्हती कधी. आणि अशा परिस्थितीमध्ये परत एकदा त्यांनी विचार करून याच्यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. आम्ही शिवसेनेबरोबरच आहोत, शिवसैनिकच आहोत, परंतु याच्यातून मार्ग काढावा. एकनाथ शिंदेंचं ऐकावं, या सर्व आमदारांचं, मंत्र्यांचं ऐकावं, अशा प्रकारची विनंती करण्यासाठी तसे ठराव आणि पत्र आम्ही आज उद्धव साहेबांना देत आहे. त्यांनी त्याचा जरूर विचार करावा. आणि जर समजा आमचं म्हणणं एकच आहे त्या ठरावामध्ये, हे सगळं तुम्हाला सांगितलं तेच वाक्य शिवसेना, बाळासाहेब, उद्धवसाहेब, आदित्यसाहेब यांना सगळ्यांना आम्ही मानतो, आमचे नेते तेच आहेत. परंतु आपण महाविकास आघाडीतून काँग्रेस राष्ट्रवादीला फारकत घ्यावी, नाहीतर आम्ही महाविकास आघाडीबरोबर नाही. मी असं म्हणणार नाही की आम्ही शिवसेनेबरोबर नाही, की आम्ही महाविकास आघाडीबरोबर नाही. निर्णय घेणे उद्धव साहेबांच्या हातात आहे. त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घ्यावा. महाविकास आघाडी आणि काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आम्ही कधीही जाणार नाही. मी आणखी एक गोष्ट सांगतो की हा निर्णय जो घेतलाय तो राजकीय स्वार्थासाठी बिलकुल नाही. आपल्या सर्वांना कल्पना असेल, पुरंदरमध्ये छत्रपती संभाजीराजे इंटरनॅशनल एअरपोर्ट हा पुणे आणि अख्खा पुणे जिल्हा
आणि पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूचे 14 जिल्ह्याच्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प, ज्याच्यामध्ये 6,500 एकरवरचा हा प्रकल्प, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कार्गो हब, सगळ्यात 14 जिल्ह्यातलं शेतीचं उत्पादन, शेतकऱ्यांचं उत्पादन एक्सपोर्ट करणे, बाहेरून येणारी मशिनरी इथे इम्पोर्ट करणे आणि संपूर्ण डोमेस्टिक वगैरे सगळं इंटरनॅशनल फ्लाईट वगैरे असं जे महत्त्वाचं जे एअरपोर्ट होतं. आपल्याला कल्पना आहे, देवेंद्र फडणवीस साहेब असताना, माझे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारकडून 100% सगळ्या परवानग्या घेतलेल्या आहे. 2 एअरपोर्टमधलं अंतर हे 120 किलोमीटर हवाई अंतर असावं लागते. नवी मुंबईचं एअरपोर्ट आणि पुरंदरचं एअरपोर्ट याच्यामध्ये 105 किलोमीटरचं हवाई अंतर होतं. आणि जर हवाई अंतर 120 किलोमीटरच्या आत असेल तर देशाची पायाभूत समितीची जी उच्चाधिकार समिती आहे, हायपॉवर कमिटी, जी पंतप्रधानांच्या अंतर्गत असते, एव्हिएशन मिनिस्टर, संरक्षण मंत्री सगळे असतात त्याच्यात, त्या सगळ्या परवानग्या पुरंदरच्या या विमानतळाच्या झाल्या. जवळजवळ 57 कोटी रुपये खर्च करून डॉश नावाच्या जर्मन कंपनीकडून सगळे सर्वे झाले. DGCA, डायरेक्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशन, यांनी प्रस्ताव दिला की सगळ्यात महाराष्ट्रातली आणि पुणे जिल्ह्यातली इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी बेस्ट जागा कुठची असेल तरी पुरंदरची 7 गावं आणि हा परिसर आहे. हे सगळं झाल्यानंतर देखील दुर्दैवाने महाविकास आघाडीचं सरकार आलं, मुख्यमंत्री आमचे होते, परंतु दुर्दैवाने हे विमानतळ दुसऱ्या जागेत, तिथे शेतकऱ्यांचा विरोध होतो असं खोटं सांगून मी पवार साहेबांना पत्र लिहिली, मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिली. त्या पत्रात मी सांगितलं, चर्चा केली पवार साहेबांना प्रत्यक्ष भेटून. मी म्हटलं की समृद्धी मार्ग जेव्हा झाला त्यावेळेस असाच लोकांचा 2 वर्ष विरोध झाला, परंतु जेव्हा सरकारने शेतकऱ्यांना आम्ही काय देणार आहोत, काय प्रपोजल देणार आहोत हे जेव्हा डिक्लेअर केलं त्यावेळेस मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो. 1 इंच जमीन भूसंपादन न करता मुंबई ते नागपूर 901 किलोमीटरची जमीन 3 महिन्याच्या आत शेतकऱ्यांनी स्वेच्छेने दिली. ज्या काही गावातील लोकांनी राष्ट्रपतींना पत्र दिलं होतं की आम्हाला जमीन द्यायची नाही आणि आमची जमीन भूसंपादन तुम्ही केलं तर आम्ही 1100 लोक एकत्रित आम्ही स्वतःला जाळून घेऊ, सेल्फ इमॉल्युशन करू, असं राष्ट्रपतीला पत्र लिहिणारे लोक जेव्हा चांगला प्रस्ताव आला 3 दिवसामध्ये त्यांनी जमिनी दिल्या. आणि आपण बातम्या TV ला पाहिल्या असतील की 100 स्कॉर्पिओ घेऊन त्यांनी इतके पैसे मिळाले की त्यामध्ये कोणी भूमिहीन झालं नाही. कंडिशन सरकारने अशी टाकली होती की 50% पैशामध्ये दुसरे जमिनी घ्या आणि 50% तुम्ही वापरा. लोकांचं कल्याण झालं. मी पवारसाहेबांना सांगितलं होतं, हा जो समृद्धी मार्गाचा जो प्रपोजल आहे तशाच पद्धतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी माझी चर्चा झाली होती. सरकार आल्याबरोबर 8-10 दिवसामध्ये स्वेच्छा खरेदीसाठी आपण नोटिसा लावू. 4,500 कोटी रुपये त्याच्यासाठी प्रोव्हिजन केली होती. मी पवारसाहेबांना म्हटलं, तुम्ही रेट डिक्लेअर करा, तुम्ही फक्त सांगताय विरोध आहे विरोध आहे विरोध आहे, तुम्ही भाव डिक्लेअर करा, शेतकऱ्यांना विश्वासात घ्या. ज्या शेतकऱ्यांना जमिनी द्यायच्या नसतील तर जमिनीच्या ऐवजी जमीन म्हणून इंदापूर, फलटणमध्ये शेती महामंडळाच्या ज्या बागायती जमिनी आहेत त्या देण्याचे प्रस्ताव होते तत्कालीन. हे सगळे करा आणि 6 महिन्याचा आम्हाला वेळ द्या. जर 6 महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी रिस्पॉन्स दिला नाही तर कुठे जायचं तिकडे विमानतळ घेऊन जा. परंतु तसं झालं नाही. हाराखिरी केली गेली. दुसरी 5 गावं आमदारांना सांगून सुचवण्यात आली. ती 5 गावं कुठची आहेत? ती नायगावपासून 5 गावं पुरंदरची आणि पुढची 4-5 गावं बारामतीची. म्हणजे लँडिंग पुरंदरला करायचं आणि टर्मिनस सुप्यात घेऊन जायचं आणि सुप्यातून सोलापूर रोडला बारामतीचा उत्कर्ष करायचा. इतकं काय त्यांना सगळं मिळालेलं असताना त्यांच्या व्यतिरिक्त 50 वर्षात त्यांनी आम्हाला काही दिलं नाही. परंतु मी 5 वर्ष असताना कर्मधर्म सहयोगाने, देवाच्या कृपेने, उद्धव साहेबांच्या कृपेने निश्चितपणे प्रचंड विकास करू शकलो, हजारो कोटी आणू शकलो, हे मोठे प्रकल्प आणले. तो प्रकल्प पळवण्याचा प्रयत्न झाला. प्राधिकरणाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असताना आम्हाला विचारलं देखील गेलं नाही. गुंजवणीचं धरण हा लढा एवढा मोठा केला आम्ही, त्या लढ्यामध्ये माझी किडनी गेली, उपोषण केलं, दिंड्या झाल्या. एवढं करून काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने 99 ते 2004 पर्यंत एक वीटसुद्धा लावली नाही. उद्धव साहेबांच्याच आशीर्वादाने, लोकांच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो. 2.5 वर्षात ते गुंजवणीचं धरण जे 15 वर्षात एक वीट लागली नव्हती काँग्रेस राष्ट्रवादीची, ते मी पूर्ण केलं. दरवाजा सकट 4 TMC पाणी उभं राहिलं. हे पाणी उभं राहिल्यानंतर 18-19ला अजित पवार वगैरे बरंच वेळ बोलत होते की हे पाणी बाबा
आम्हाला बारामतीला द्या. मी म्हटलं तुम्ही सवय लावू नका हे पाणी आत्ता थांबलेलं आहे. हे पाण्याचे वाटप हे भोर, पुरंदर आणि वेल्ह्यासाठी आहे. भोरचे शेतकरी पाणी वापरतील, वेल्ह्याचे शेतकरी पाणी वापरतील, पुरंदरचे शेतकरी वीर धरणामध्ये जेव्हा गुंजवणीचं पाणी आम्ही सोडू तिथून उपसा सिंचन योजनेद्वारे 12 महिने ते वापरतील. आमचं जेऊर मांडकीचं ऊसाचं मोठं क्षेत्र आहे 3000 एकरचं, त्याला 8 महिने पाणी आहे. ते 12 महिने करून उजव्या काल्यातून मांडकीच्या डोहातून आम्ही ते पाणी वापरू. अशा प्रकारे एक थेंब पाणी मी त्यांना दिला नव्हता. चांगल्या सवयी लावा तुम्ही असं प्रामाणिकपणे विनंती करून मी सांगितलं होतं. पण हे राष्ट्रवादीचं सरकार, MUAचं सरकार आल्याबरोबर पहिली कॅबिनेट, फर्स्ट कॅबिनेट, जोपर्यंत धरण झालं नव्हतं, मी मंत्री झालो नव्हतो तोपर्यंत यांचा ठराव काय होता काँग्रेस राष्ट्रवादीचा, की जोपर्यंत गुंजवणीचं धरण होत नाही तोपर्यंत गुंजवणी नदीतून वीर धरणात पाणी आणून 60% डाव्या कालव्याला आणि 40% उजव्या कालव्याला, म्हणजे 60% बारामतीला, 40% अकलूज वगैरे भागात हा ठराव होता. आता धरण झालंय. मग यांनी पहिल्या कॅबिनेटला ठराव असा केला की आता धरण झालेलं आहे, पाणी थांबलेलं आहे, जोपर्यंत 1313 कोटीची ऑर्डर झालेली आहे पाईपलाईनची, लार्सन टुब्रो सारखी एक प्रख्यात कंपनी हे काम करते, जोपर्यंत पाईपलाईन पूर्ण होत नाही तोपर्यंत 60% पाणी बारामतीला, 40% पाणी अकलूजला. ठराव केला, कॅबिनेटची मंजुरी घेतली पहिल्या मीटिंगमध्ये, पहिल्या कॅबिनेटमध्ये. आम्हाला विचारलं गेलं नाही. गुंजवणीसाठी एवढा त्याग केलाय. विजय शिवतारे आपला आमदार आहे, बाबा काय बाबा नक्की या गुंजवणीच्या वाण्याबाबतीत काय करायचं विचारलं देखील गेलं. पण प्रचंड अन्याय. त्यांना माहिती आहे की आता हे डिस्प्यूट करत राहायचं, लेट करत राहायचं. आज सगळं काम ठप्प आहे. 500 कोटीचं मटेरियल तिथे आलेलं आहे तरी काम ठप्प आहे. जेवढं ठप्प राहील काम, 3 वर्षे 4 वर्षे गेली, कॉस्ट परत 1313 कोटीची 1800 कोटी होईल. या 1313 कोटीमधले गेल्या ह्या सरकारने 2.5 वर्षात 100 कोटी सुद्धा दिले नाही. काम बंद पडलं आहे. त्याच्याकडे जलसंपदा खात्याचं लक्ष नाही. त्यांना मुद्दाम हे करायचं आहे की जेवढे डिस्प्यूट होतील तेवढं काम बंद राहील आणि तेवढं पाणी बारामतीला पळवता येईल. हे दुष्टचक्र आहे. त्यामुळे विमानतळ गेलं आमचं, गुंजवणीचं पाणी पळवलं गेलं, गुंजवणीचं काम आमचं अडकून राहिलं आहे. त्याच्यावर आमचा मोठा अन्याय झाला ह्या नवीन महाविकास आघाडीचं. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा एक प्रकल्प होता मुंबईमध्ये. सरसे मुंबईचे बाजार हे मुंबईमध्ये होते आणि नवी मुंबई झाल्यानंतर मोठे सगळे बाजार, APMC मार्केट वगैरे हे नवी मुंबईत केली गेली मुंबईसाठी. मुंबईच्याही पुढे पुन्हाच वाढत चाललं आहे. क्षेत्रफळ त्यांच्यापेक्षाही मोठं झालं आहे. IT हब झालं आहे, सगळं झालं आहे. आणि म्हणून पुण्यासाठी सुद्धा विस्तारित बाजार किंवा राष्ट्रीय बाजार जी संकल्पना केंद्र सरकारने आणली होती ती सगळे तो प्रकार, तो बाजार हा पुरंदरमध्ये घाट चढल्याबरोबर दिवे गावाला लागून 400 एकर ही सरकारची जमीन होती. मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की बाबा हे प्लॅन करायला पाहिजे आपल्याला. जसं मुंबईने प्लॅन केलं, युनिव्हर्सिटी वाकोल्याला आणली, त्यांनी मार्केट नवीन मुंबईला आणलं, तसं नवीन पुणे म्हणजे पुरंदर होत आहे. त्याची इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला पुण्याला सहकार्य करण्यासाठी वाढवलं पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना प्रस्ताव दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तो मंजूर केला, मान्यता दिली आणि प्रस्ताव सादर करायला सांगितलं. तत्कालीन मार्केट समितीचे IAS अधिकारी देशमुख, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याशी बैठका झाल्या. तो प्रपोजल तयार केलं गेलं. प्रपोजल तयार करून सरकारकडे येणार, दुर्दैवाने सरकार गेलं आणि तो प्रस्ताव बारगळला. तो प्रस्ताव आजही आला आहे. पण आता नवीन प्रस्ताव काय केला आहे राष्ट्रवादीने की ते पुरंदरला 400 एकर जमीन फ्रीमध्ये मिळते आहे. 5 कोटी रुपये एकरची जमीन फ्रीमध्ये मिळते आहे. पुण्यासाठी विस्तारित बाजार सगळ्या शेतकऱ्यांसाठी वर होणं गरजेचं आहे. तो तिथे करण्याऐवजी त्यांनी आता घाट साळा घातला आहे की हा राष्ट्रीय बाजार आणि पुण्याचा विस्तारित बाजार हा कुठे नेता येत ते आता थेऊर सहकारी साखर कारखान्यामध्ये. काय हेतू आहे त्याच्या पाठीमागे? पुणे जिल्हा सहकारी बँकेचं कर्ज आहे थेऊर कारखाने ते वसूल करून घेणे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं जे काय कर्ज आहे थेऊर कारखान्यावर ते वसूल करून घेणे, आणि पुढचा भ्रष्टाचाराशिवाय हे काम चालतच नाही. त्यामुळे त्या नावाखाली मार्केट समितीकडून कोट्यावधी रुपये घ्यायचे आणि ते हाणायचे. हा देखील त्यातला प्रस्ताव आहे. आमचं म्हणणं असं आहे की फुकट 400 एकर जागा मिळत असताना, एअरपोर्टच्या बाजूला जागा मिळत असताना, विस्तारित पुणे म्हणून किंवा नवीन पुणे म्हणून पुरंदरचा हा सगळा ग्रीनफील्ड एरिया असताना आपण पैसे करोड रुपये देऊन तिकडे बाजार का नेत आहे? आमची कंडिशन एकच होती की 400 एकर जागा पुरंदरच्या ह्या गायरानाची
आम्ही सर्वजण मिळून आम्ही NOC देतो, कृपा करून फक्त आमचं एकच मागणं आहे, 5 कोटी रुपये एकरची जागा आहे. 60% याच्यामध्ये जे बांधणारे गाळे छोटे 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 जे गाळे होतात मार्केट समितीमध्ये, त्यातले 60% गाळे हे पुरंदर हवेलीतील आणि पुण्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना नॉमिनल रेटमध्ये 1000-2000 रुपये डिपॉझिटवर ते द्यावेत. त्याच्या माध्यमातून त्यांना व्यवसायाची संधी मिळेल, शेतकऱ्यांना माल विकण्याची संधी मिळेल, पाहिजे एवढी जागा पार्किंगसाठी आहे, त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचं सोयी तिथे उपलब्ध होतील. व एवढं सगळं चांगलं प्रपोजल असताना आता पालकमंत्र्यांनी थेऊर साखर कारखान्यात आमचा हा बाजार पळवायचा जो घाट घातला आहे तो आमच्यावर अन्यायकारक आहे. 3 प्रकार झाले. चौथं मी तुम्हाला सांगतो, 2.5 वर्षामध्ये पुण्याच्या कचरा डेपोमुळे 23 वर्ष कचरा आपण हा फुरसुंगी यांनी देवाच्या उरळीत टाकला. 80 लाख मेट्रिक टन जवळजवळ कचरा. त्याच्यावर मी विरोधी आमदार असताना भांडलो, लक्षवेधी झाल्या आणि त्यावेळेस ठरलं की बाबा पाण्याची सोर्स सगळे खराब झालेले, त्यावेळी पाणी पुरवठ्याची मोठी योजना ही देवाची उरुळी आणि फुरसुंगीसाठी करायची, त्याचबरोबर कचरा डेपोचं कॅपिंग बिपिंग करायचं. तुम्हाला दुर्दैवाने सांगतो, 10 वर्ष मी झगडलो, 5 वर्ष विरोधी आमदार असताना फक्त बैठकावर बैठका, एकही निर्णय झाला नव्हता. हे सरकार आलं, त्याच्यानंतर कचरा डेपोचं कॅपिंग 100 कोटीचं झालं. त्याच्यानंतर 100 कोटी पहिला टाकलेला कचरा आहे तो रिसायकल करायच्या ऑर्डर NGTच्या माध्यमातून झाल्या, ते काम झालं. मंतरवाडी ते तुमचं खडी मशीनचं पुण्यातलं ट्रॅफिक कमी व्हावं म्हणून तिकडून ट्रॅफिक वळवलं होतं, पण रोड सिंगल होता, 12-12 तास ट्रॅफिक जाम व्हायचं. रिपेअर परमिशनमध्ये एखाद्या मतदारसंघाला 2-3 कोटी रुपये मिळतात, तब्बल 73 कोटी रुपये तत्कालीन मंत्र्यांनी मला या रिपेअर परमिशनमध्ये दिले आणि सगळा मंतरवाडी ते खडी मशीन चौक हा कॉन्क्रीटमध्ये रस्ता आपण बनवला. 100 कोटीची पाण्याची लाईन पुणे महानगरपालिकेवर बोजा होऊ नये. 100 कोटी पुणे महानगरपालिकेच्या पुण्याच्या हक्काचे पैसे जे आहेत त्याच्यावर गदा येऊ नये म्हणून राज्य सरकारच्या गळी पडलो मी. मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये ती योजना टाकली. लक्षवेधीमध्ये आम्ही पाण्याची योजना करू, कॅपिंग करू असं काँग्रेस राष्ट्रवादींनी सांगितलं होतं, काही केलं नव्हतं. 2014 नंतर सत्तेत आल्यानंतर 16-17ला आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगून मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये ती योजना टाकली. तिकडे मांजरीची योजना जी आहे ती तिकडेही पाणी लिचट जात होतं, खराब झालं होतं, तिथेही ती योजना. अशा 2 योजना, ही 100 कोटीची आणि तिकडची मला वाटते 60-70 कोटीची, या 2 योजनांना मंजुरी झाली. लोणीकर साहेब पाणी पुरवठा मंत्री आणि मी त्याचं उद्घाटन केलं. मला सांगायला अभिमान वाटतो की फक्त 8-9 महिन्यामध्ये 85% 100 कोटीतलं काम आम्ही पूर्ण केलं. बांधकाम सगळं झालं. नाही राजकीय म्हणून मी म्हणतो हा अन्याय झाला, आम्हाला पर्याय नव्हता म्हणून आम्ही राजकीय भूमिका. आपण या संदर्भात प्रयत्न करतात, सगळ्याची पार्श्वभूमी बऱ्यापैकी पत्रकारांना माहिती आहे. युतीच्या काळामध्ये काय केलेली कामं तेही माहिती आहेत आणि आता मूळ मुद्दा असा आहे की तुमच्या सर्व पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला पाय उतार करून ही सगळी कामं पुढे मागे लागणार आहेत का, आणि तुमच्या पक्षाचा सर्वोच्च नेता सर्वोच्च पदावरून पाय उतार होणं हे तुम्हाला कितपत दुःखद आहे, वेदनादायी आहे. परंतु शिंदे साहेबांनी निश्चितपणे तसा प्रयत्न केला, हे बरोबर नाही. संघटनेला अडचण होऊ नये, बाळासाहेबांची संघटना अभेद्य राहिली पाहिजे, टिकली पाहिजे म्हणून आपण विचार करा. आमचं म्हणणं एकच आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला सोडा आणि हिंदुत्वाचा विचार असलेल्या पक्षाशी आपण सरकार बनवा असं त्यांना सांगितलं गेलं होतं. पण दुर्दैवाने तसा रिस्पॉन्स आला नाही आणि म्हणून आमच्यासारखी मंडळी हे जे निर्णय एवढ्यासाठीच घेत आहेत की बा ही संघटना टिकली पाहिजे. जर ते होत नसेल तर पुढचं भविष्य दिसते आहे आणि दुसरा पर्यायच नाही. शेवटी एकनाथ शिंदेने जी भूमिका घेतली होती ती भूमिका ही संघटनेच्यासाठी होती, उद्धव साहेबांसाठी, आमच्या सगळ्यांसाठी होती. तिला रिस्पॉन्स झाला नाही म्हटल्यानंतर दुसरा पर्याय नाही आणि ही दुःखद घटना आहे, हे चुकीचं आहे. पण लोकांच्या हितास्तव, संघटनेच्या हितास्तव हे करणं त्यांना भाग पडलं आणि त्यांच्याबरोबर आम्ही जाणं हे आम्हा सगळ्यांना कर्मप्राप्त आहे. 2019 मध्ये हिंदुत्वाचा प्रश्न होता, त्यावेळेस तुम्ही सरकारला स्थापन केलं, आताच का मध्येच का सुरू झाले? असं आहे की आता ह्या गोष्टीवर मी उत्तर देणं योग्य नव्हे. नाही, आमची स्पष्ट भूमिका आहे की जर त्यावेळेस देखील
उद्धव साहेबांनी सगळे आजी माजी आमदार बिमदार या सगळ्यांना विचारून जर सांगितलं असतं की बाबा असं असं आहे, आपल्या ह्या पद्धतीमध्ये अशा कंडिशनमध्ये आपल्याला हे करावं लागत आहेत, आणि लोकांची भूमिका जर जाणून घेतली असती तर ही 2-2.5 वर्ष खतखत झाली नसती. 51 आमदार एका वेळेस बाजूला जात आहेत. याच्यावर आता आणखी माझ्यासारख्याने काय उत्तर द्यावं? भाजपचं गव्हर्नमेंट होतं, तुमचे अनेक राज्यमंत्री आहेत ज्यांनी तक्रारी केल्या होत्या भाजपच्या विरोधामध्ये. तुमचे अनेक राज्यमंत्री आहेत, अगदी एकनाथ शिंदेपासून सगळ्यांनी, की भाजप कसं शिवसेनेला दाबतंय, आणि आता पुन्हा तुम्ही दुसरं जस्टिफिकेशन देताय त्यांच्या सोबत जाण्यासाठी की शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी तुम्हाला दाबते. मग ही सेनेच्याच नेत्यांमधली इनकॉम्पिटन्सी आहे का? जिथे अलायन्स करतील त्या सगळ्या अलायन्समध्ये त्यांनाच कसं दाबलं जातं? असं आहे की आपल्याला मी आठवण करून देतो शरद पवार साहेबांची 2014 सालचं वक्तव्य. हा सगळा राजकीय खेळ कसा चालला आहे? 2014ला निर्णय लागता लागता आदरणीय पवार साहेबांनी डिक्लेअर केलं की आमचा बिनशर्त पाठिंबा भाजपला. आणि काय केलं त्यांनी? शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर संपवली. लक्षात घ्या, शिवसेनेचा खरा शत्रू कोण आहे तो. आणि जेव्हा आता 1 वर्षभरात 1.5 वर्षापूर्वी जेव्हा मुलाखतीमध्ये पवार साहेबांना पत्रकारांनी गाडीत मुलाखत चालली होती, आपण सर्वांनी पाहिली, त्यावेळेस पत्रकारांनी विचारलं की पवार साहेब, आपण 2014 साली भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता आणि शिवसेनेची बार्गेनिंग ताकद आपण संपवली होती, आता काय मग आपली भूमिका? पवार साहेबांनी सांगितलं होतं की त्यावेळेस ती माझी एक राजकीय खेळी होती. शिवसेनेला आणि भाजपला एकत्रित नांदू द्यायचं नाही, त्यांचा संसार मोडायची माझी राजकीय खेळी होती. आता ह्याच्या पलीकडे राष्ट्रवादीने काँग्रेस काय करत होती याचं वेगळं उत्तर द्यायची नाही. त्यांच्याच उत्तरातून, मुलाखतीमधून, आपण सर्वांच्या मुलाखतीमधून आलेलं जे उत्तर होतं ते होतं. आणि त्याच्यामुळे हा एक चस्का होता, हा फास होता, असं निश्चितपणे आमच्यासारख्या सगळ्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून त्याच्यावर सगळी विस्तृत चर्चा हे का होत आहे या संदर्भामध्ये एकनाथभाई शिंदे यांनी वारंवार आपल्याला दिलेल्या सगळ्या मुलाखतीमधून त्याची कारणं काय काय हे सगळं त्यांनी सांगितले. त्यामुळे मी वेगळं सांगायची गरज नाही असं माझं स्वतःचं मत आहे. परंतु हे सगळं ऑलरेडी आता सगळ्या प्रेसमधून, सगळ्या मीडियामधून ज्याच्या पाठीमागच्या कारणमीमांसा ह्या सगळ्या त्या 51 आमदारांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेल्या आहेत. आणि म्हणून त्याच्यावर आता मी पक्षप्रमुखावर मी बोलणार नाही. मी आजही सांगतो, अतिशय सज्जन, एक लक्षात घ्या, पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये काल मी हवेलीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक खंडाळ्यामध्ये घेतली, प्रमुख कार्यकर्ते. त्याच्यानंतर पुरंदर हवेलीमधल्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. माझ्याबरोबर संपूर्ण तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत समिती सदस्य, युवाचे तालुका प्रमुख, बेसिकचे तालुका प्रमुख, 100% लोकप्रतिनिधीमधून निवडून आलेले आणि सर्व पदाधिकारी 100% हे माझ्या मताशी सहमत आहेत. आज आता सकाळी आम्ही जो ठराव पास केला, जवळजवळ 2000 मुलं एकत्र होती, एकत्रितपणे पुण्यात येणं आणि ते बरोबर नाही, वातावरण खराब करणे, आणि म्हणून सगळे यायला त्या सगळे म्हटलं अजिबात कोणी यायचं नाही. तो ठराव पास केला, त्याची सगळी शूटिंग केलेली आहे. त्या ठरावाची कॉपी आम्ही उद्धव साहेबांना पाठवतो आहे. 100% लोक माझ्या मतदारसंघापुरते निश्चितपणे आत्ताच माझ्याबरोबर आहेत. पण त्याच्यावर मी हेही सांगतो, अनेक कार्यकर्त्यांनी, काही सगळेच कार्यकर्ते ओपन अप होणार नाहीत, अनेकांनी मला फोन करून सांगितलं की बापू तुमचा निर्णय योग्य आहे. मी आज पत्रकार परिषद घेत असताना काल मी शिवाजीराव आढळरावांना सुद्धा मी फोन केला. त्यांना देखील सांगितलं, दादा एक घुसमट आहे, कुठेतरी आपल्याला याच्यातून मार्ग काढायला पाहिजे, काय पर्याय म्हणे आमच्याकडे. मी तर उघडपणे बोलतोय म्हणे, जिथे जिथे मेळावे झाले तिथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोडा असं उघड वक्तव्य आता 2 दिवसापूर्वी सचिन नायरेंच्या समोर जे सभा झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी जाहीर ते हे केलेलं आहे. नाही, आमची स्पष्ट फार उशीर झाला असं वाटत नाही का? नाही काय, एक लक्षात घ्या, नाही एक मिनिट, एक मिनिट मी मुद्दाम सांगू इच्छितो.
22 तारखेला ज्या दिवशी आमचे सगळे आमदार बाजूला गेले, सुरत आणि सुरतहून गुवाहाटीला गेले, त्या दिवशी मी 7 वर्ष शिवसेनेचा प्रवक्ता होतो आणि त्या प्रवक्ते काळामध्ये शिवसेनेची भरभक्कम बाजू मी मांडली होती. महाराष्ट्रभरामध्ये प्रसिद्ध होतो. मी आदरणीय उद्धव साहेबांना माझ्या व्हॉट्सअपवरून एक पत्र पाठवलं, आदित्य साहेबांना पत्र पाठवलं आणि त्याचबरोबर वरुण देसाईंना पत्र पाठवलं की साहेब मी प्रवक्ता होतो, माझी काय कॅपॅसिटी आहे, एकनाथ शिंदेंशी माझं चांगलं मत आहे, माझं चांगलं रिलेशन आहे. आपले जरी मिलिंद नार्वेकर वगैरे गेले असतील तरी पण शेवटी त्यांच्यावरही त्यांचे आक्षेप त्यांनी मीडियामधून सांगितलेले आहेत. एक त्यांच्यातला ग्रस्त माजी मंत्री म्हणून मी जातो गुवाहाटीला, शिंदेसाहेबांना समजावण्याचा प्रयत्न करतो, आपण सुद्धा थोडंसं पॉझिटिव्ह राहा. हा प्रयत्न 22 तारखेला अधिकृत मी केला. मी प्रवक्ता होतो, मी तो देखील प्रयत्न केला, काही रिस्पॉन्स आला नाही. आणि त्याच्यानंतर आपण सगळे पाहताय की टी व्हीमधून आणि त्या सगळ्या मीडियामधून भाषणं, आमदारांच्या विरुद्धचं बोलणं वगैरे. पण मी हा प्रयत्न केला. मी हा प्रयत्न केल्यानंतर 2-3 दिवस वाट पाहिली. आपल्या सगळ्यांना माहीत होतं की मीडियामधून मला माहीत होतं की गेल्या सोमवारी मी पॉझिटिव्ह आलो आणि त्यामुळे मला 4-5 दिवस मला हलता येत नव्हतं. परवा रात्री मी निगेटिव्ह जेव्हा आलो तेव्हा कालपासून सगळ्या मुवमेंट सुरू झाल्या, सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्या, सर्वांना बोलावून चर्चा झाली. आज सकाळी शेवटची सभा झाली आणि त्याच्यानंतर आम्ही सरकार वगैरे हे आत्ता झालं आहे. पण तुम्हाला मी पत्र कधी पाठवले आहेत? काल सकाळी सर्व लोकांना पत्र पाठवली होती की अशी आमची भूमिका मांडायला मी उद्या 3 वाजता येणार आहे. त्यामुळे जे काय आता नवीन डेव्हलपमेंट होत आहेत सरकारच्या बाबतीमध्ये त्या संध्याकाळी मी पाहिल्या. मला TV9चा फोन आला तर मी म्हटलं बा उद्या आमची पत्रकार परिषद आहेच, पण आमची भूमिका हीच आहे की उद्धव साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादीला सोडावं, ही त्यांची जी भूमिका आहे ती आमची भूमिका आहे. आणि जर ती होत नसेल तर मग नाईलाज असतो, लोकहितासाठी शिंदे गटाबरोबर जाण्यासाठी आम्हाला जावं लागेल. तुम्ही जर ऐकतच नसाल तर दुसरा मार्ग नाही. अशा पद्धतीची मुलाखत कालच TV9ला मी दिली होती. आता तुमचे नेते एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? हां, तुमचे नेते कोण आहेत आता? नाही, असं आहे, एकनाथ शिंदे. एक लक्षात घ्या, ते आता सगळं आजच्या घडीला असं आहे की जे मत त्या 51 आमदारांचं आहे तसंच मत माझं आहे, तसंच मत माझ्या मतदारसंघाचं आहे आणि म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही आता त्याच्यामध्ये जे 51 लोकांवर कार्यवाही करतील, संघटना करेल, काय करेल, त्यातला आम्ही 52 असू, हरकत नाही. काय अजून 1-2 दिवस थांबला असता तर निकाल लागला असता. नाही, एक लक्षात घ्या, मी काय आता काय ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये किंवा विधानसभेतल्या याच्यामध्ये माझा काही संबंध डायरेक्टली नाहीच आहे. मी माझी मतदारसंघापुरती आणि पुणे जिल्ह्यातले अनेक फोन मला आले. महाराष्ट्रातले सगळे जवळजवळ पडलेले आमदार आहेत, त्या सगळ्यांशी चर्चा झाली. बापू आपल्याला काहीतरी करायला हवं. आढारावांशी काल दुपारी मी बोललो. उद्या मी पत्रकार परिषद घेतोय दादा, आपण सुद्धा यावं अशी माझी इच्छा आहे म्हणे मी संध्याकाळपर्यंत सांगतो. पण त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की सचिन अहिरांच्या पुणे संपर्क प्रमुखांच्या नेतृत्वाखाली सोलापूर रोडला संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाची सभा झाली आणि त्या सभेमध्ये उघडपणे जे मी आता बोलतोय तसंच शरद सोनावणे असतील जिल्हा प्रमुख आणि आढाराव असतील, त्यांनी सांगितलं की साहेब हे काँग्रेस राष्ट्रवादीला सोडा, आपलं याच्यात भलं नाही, आमचं पूर्ण वाटोळं होणार आहे. मुख्य कारण दिलं गेले आमदाराकडनं की निधी दिला जात नाही सेनेच्या आमदारांना. तुमचे संपर्क परवा पुण्यात म्हणाले की जर तुम्हाला निधी दिला जात नव्हता तर मग मी कसले उद्घाटन केलेत आणि तुम्ही 2 वर्ष फ्लेक्स कसले लावलेत जर तुम्हाला निधीच मिळाला नाही तर, असं विधान तुमच्या संपर्क. असं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये आता निधी फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला 2-4 कोटी रुपये मिळाले. गुंजवणीच्या पाण्यासाठी 100 नव्हे 300 कोटी द्या, जेणेकरून वर्षभरात तेवढं काम पूर्ण होऊ शकते. मागणी केली, हरताळ. विमानतळासाठी मागण्या केल्या, काही त्याचा विचार केला गेला. ईडीची भीती आम्हाला काय, ईडी आम्हाला कोणाला त्यांच्यावरती वेगवेगळ्या कारवाया सुरू आहेत असा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे, म्हणून ते तिकडे केलेला आहे. हिंदुत्वाची जी भूमिका मांडते ती फक्त एक कारण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. संजय राऊतांच्या भूमिकेवर तुम्ही सहमत आहात का की गेल्या महिन्यात जी सभा झाली होती त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः त्यांचं कौतुक आणि तुमचा सगळ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वावर आक्षेप आहे का? एक लक्षात घ्या, तेवढा मोठा नेता किंवा त्यांचं हिंदू, मला एवढं कळतं की
राष्ट्रवादींनी काँग्रेसबरोबर राहून हिंदुत्वाचा विचार होऊ शकत नाही. मी आपल्याला बाळासाहेब ठाकरेंचं एक विधान जे सगळी फिरताय व्हॉट्सअपवर ते सांगू इच्छितो. वेळ आली मला अडचणीची तर मी शिवसेनेचं दुकान बंद करेल, पण मी काँग्रेसबरोबर जाणार नाही. हे बाळासाहेबांचं वक्तव्य आहे. बाळासाहेबांचं वक्तव्य आहे. सर मग 2.5 वर्ष शिवसैनिकांना हे वाक्य आठवलं नव्हतं. नाही, 2.5 वर्ष घुसमट होती ना. काय करणार तुम्ही? मुख्यमंत्री आमचे आहेत. मी सांगतो ना, तोंड दाबून बुक्क्यांचा मार ज्याला म्हणतात ना, आम्ही जर काय बोललो तर मुख्यमंत्री आमचेच आहेत ना, त्यांच्या विरुद्ध आम्ही कसं बोलणार? आम्ही आपली आबरू झाकत होतो अक्षरशः. काही जरी झालं बा इकडे काय झालं हो मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन वगैरे, शेवटी आमचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे या आज मुख्यमंत्री पण तुमचे ते एकटे पडले असं वाटत नाही का तुम्हाला? पूर्ण एक गट वेगळा नाही, पण जर आता समजा एवढी संधी सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी देऊन 5-5 दिवस सांगून बाबा याच्यातून मार्ग काढा, जर होत नसतील तर त्याला जबाबदार कोणी? सगळं अख्खा महाराष्ट्र जाणतोय. त्यामुळे त्याच्यात मी वक्तव्य काय करू? 122 आमदार त्यांच्या मागे आहेत ना. हा 122 आमदार तर त्यांच्या बरोबर आहेत. 122 हां. ते आता तो आता ते सगळं टेक्निकल भाग आहे. सुप्रीम कोर्ट आहे, अधिवेशन आहे, अविश्वास ठराव, विश्वास ठराव, सगळ्या प्रक्रिया आहेत कायदेशीर. त्याच्यावर इथे काय आपण बोलतो? सर्वांचा आक्षेप हा संजय राऊतांवर आहे. मागच्या काही दिवसात आपण पाहिलं असेल संजय राऊतांनी त्यांच्यासाठी खूप वेगवेगळे शब्द वापरले, प्रेत असतील, अजून बरंच काय म्हणलं. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते अनेक वर्षापासून शिवसेनेत आहेत, त्यांना गेल्यानंतर लगेच अशा भाषेत हिनवणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं संजय राऊतांच्या भाषेने? तुम्ही पण प्रवक्ते होता. लक्षात घ्या, अख्ख्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना कोणीला जाऊन विचारलं ना, कोणालाही विचारा, तर ही आज जी वेळ आली आहे ना, या सगळ्या वेळ येण्यासाठी संपूर्ण जबाबदार हे संजय राऊत आहेत. अख्खा महाराष्ट्र आणि शिवसेना बोलत आहे. तिथे धावणीला बांधायचं सुद्धा शिवसेनेला काम जे केलं आहे ना, ते सुद्धा या संजय राऊतांनी केलं आहे. म्हणून सगळ्यात मोठं 56 वर्षाची शिवसेना, स्वाभिमानी शिवसेना, बारामतीच्या वळचणीला नेऊन उभं करण्याचं काम संजय राऊतांनी केलं आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. अख्ख्या महाराष्ट्रातून सगळे शिवसैनिक नाराज आहेत. कोणालाही विचारावं आपण. सर पण तुम्ही गेल्या महाराष्ट्रामध्ये जी हडपसरमध्ये सभा झाली तर तुम्ही स्वतः त्यांचं कौतुक केलेलं मी त्यांचं कौतुक नव्हतं केलं. मी असं बोललो होतं की कोविड काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. जसं माझ्या मतदारसंघात काय ॲडव्हर्स कामं झाली, मला मदत नाही झाली, ठीक आहे, पण राज्याचा शिवसेनेचा प्रमुख, पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी 2.5 वर्षाच्या कोविड काळामध्ये प्रचंड मोठं काम केलं. आणि त्यात भाषणात मी असं म्हटलं होतं, हे मी नाही बोलत, हे सुप्रीम कोर्ट बोलत आहे, हे युनो बोलत आहे, हे सगळ्या यंत्रणा बोलत आहेत की अतिशय चांगलं काम संवेदनशील पद्धतीने त्यांनी केलं. आणि महाराष्ट्र आणि मुंबईसारखी डेन्स पॉप्युलेशन असणाऱ्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात कोरोना वाढला असता तो कंट्रोल केलं, चांगलं काम केलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं मी कौतुक करतो असं तिथे त्यावेळेस बोलतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.